श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण ऐकलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर देवाचे नाव घ्यावे, सूर्यदेवाचे दर्शन करावे आणि आपला दिवस चांगला जातो. शुभ बातम्या आपल्या कानावर पडतात, परंतु सकाळी उठल्याबरोबर ते तुम्ही सगळ्यात आधी या एका गोष्टीचं दर्शन केले, ही एक गोष्ट बघितली, तर तुमचा दिवस अत्यंत शुभ, अत्यंत चांगला जाईल आणि शुभ बातम्या तुमच्या कानी पडतील. धनलाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतो. दिवसभरात कोणतेही काम हाती घ्याल ते काम पूर्ण होईल. तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. मित्रांनो, सोपं आहे. सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही सकाळी लवकर उठत असाल तर सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करावी आणि सरळ आपल्या घराबाहेर जाऊन सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे. सूर्यदेवाचे दर्शन घेऊन नमस्कार करावा आणि जर तुम्ही सूर्याला अर्घ देत असाल, पाणी अर्पण करत असाल तर तेही करा. जर तुम्ही सूर्याला अर्घ देत नसाल, पाणी अर्पण करत नसाल, तर फक्त बाहेर जाऊन सूर्यदेवाला फक्त नमस्कार करावा. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करून जर आपण सगळ्यात आधी कोणतेही काम न करता सूर्यदेवाचे दर्शन घेतले तर आपल्या पत्रिका बदलायला लागतात, आपले भविष्य बदलायला लागते. म्हणजे लगेच बदल होणार नाहीत, पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. आपल्या पत्रिकेत जो राजा असतो तो सूर्यदेव असतो. सगळ्या घडामोडी सूर्यामुळे होत असतात आणि जर तुम्ही रोज सकाळी आंघोळ वगैरे करून सगळ्यात आधी काहीच न खाता पिता कोणतेही काम न करता सगळ्यात आधी देवाचे सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे. मग ते तुमच्या खिडकीतून घ्या, गॅलरीतून घ्या, बाल्कनीतून घ्या किंवा घराच्या बाहेर जाऊन घ्या, पण घ्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तो दिवस तर तुमच्या अत्यंत चांगला जाईल. परंतु येणाऱ्या काही दिवसात आपल्या आयुष्याचा, जीवनात बदल व्हायला लागतात. खूप चांगल्या घडामोडी घडायला लागतात. तर नक्की सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सुद्धा सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायला अजिबात विसरू नका. हा उपाय अनेक जण करत आहेत, त्यांना निश्चित असे यश मिळत आहे. आपणही याचा जरूर लाभ घ्यावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.